अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ आयात शुल्क कमी करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी सांगितले की भारताने रशियन तेलाची खरेदी कमी केल्यामुळे आता अमेरिका भारतावरील शुल्क कमी करणार आहे. यासोबतच ट्रम्प यांनी भारत अमेरिका व्यापार करार इंडिया US ट्रेड डील लवकरच अंतिम टप्प्यात पोहोचेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. रशियन तेलामुळे वाढला होता टॅरिफ. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की सध्या भारतावर रशियन तेलाच्या खरेदीमुळे खूप जास्त टॅरिफ लागू आहे, पण आता भारताने रशियन तेलाची खरेदी कमी केली आहे, त्यामुळे आम्ही भारतावर लावलेले उच्च टॅरिफ कमी करणार आहोत. यापूर्वी ट्रम्प यांनी भारताबरोबरच्या व्यापार संबंधात सकारात्मक भूमिका घेतली होती आणि भारताशी ट्रेड डील अत्यंत जवळ असल्याचे संकेत दिले होते. त्यांनी म्हटले होते की लवकरच भारतीय मालावर लावलेले उच्च आयात शुल्क कमी केले जाईल. दुप्पट केले होते शुल्क. काही महिन्यांपूर्वी ट्रम्प यांनी भारतावर आधी 25% परस्पर आयात शुल्क लावले, परंतु पुढे ते वाढवून 25% करण्यात आले. यावेळी ट्रम्प यांनी आरोप केला होता की भारत रशियाकडून तेल आणि शस्त्रे खरेदी करून युक्रेन युद्धाला आर्थिक मदत करत आहे. अमेरिकेच्या मंत्र्यांनीही या मुद्द्यावर भारतावर टीका केली होती. व्यापार करारावर पुन्हा गती. भारत आणि अमेरिकेमधील व्यापार कराराविषयी बोलण्याचे झाल्यास दोन्ही देशांदरम्यान यावर्षी फेब्रुवारी 2025 मध्ये औपचारिक चर्चा पुन्हा सुरू झाली होती. दोन्ही देशांच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांना प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा सुरू करण्याचे निर्देश दिले होते, परंतु जेव्हा ट्रम्प प्रशासनाने भारतावर टॅरिफ दुप्पट केले तेव्हा या चर्चेवर विराम लागला. त्यापूर्वी 5 फेऱ्यापर्यंत चर्चा पूर्ण झाली होती. आता पुन्हा दोन्ही देशांमधील व्यापारी संवाद नव्या दिशेने पुढे जात आहे.